आयाराम संस्कृतीमुळे गिरीशभाऊ महाजन यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा रोष, जामनेर तालुक्यात असंतोषाचे वारे. जामनेर तालुक्यातील राजकारण हे नेहमीच विकास, जनसेवा आणि संघटन बांधणी या तीन स्तंभावर उभे राहिले आहे. या प्रवासात गिरीशभाऊ महाजन हे नाव म्हणजे लोकांच्या विश्वासाचं प्रतीक, संघटनेचे बळ आणि कार्यकर्त्यांच्या मनाचा धागा. परंतु आज या भक्कम पाया भोवती अस्वस्थतेचे सावट पसरलेले दिसत आहे. कारण आयाराम संस्कृती. अलीकडच्या काही महिन्यांमध्ये तालुक्यात काही नवीन चेहरे पक्षात दाखल झाले. आम्ही आल्यावर इतक्या मतांनी विजय निश्चित, जनता आमच्या सोबत आहे, आम्ही विजयाचे हत्यार ठरू अशा गाजावाजासह आलेले हे तथाकथित आयाराम आज स्वतःच प्रश्नचिन्हाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. कारण वास्तव हे स्पष्ट सांगते, ज्या मतांनी विजयाचे दावे केले होते त्यात ना मतांची भर पडली, ना विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाले. उलट संघटनेच्या जुन्या गाठी सुटू लागल्या आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास डळमळू लागला. गिरीशभाऊ महाजन यांच्या राजकीय कारकिर्दीत असंख्य कार्यकर्ते असे आहेत जे दिवस रात्र पक्षासाठी, जनतेसाठी झटले. कुणी पावसात प्रचार केला, कुणी दुष्काळात जनतेसाठी पाणी मिळवले, तर कुणी विरोधकांच्या डावाला छेद दिला. हेच कार्यकर्ते आज बाजूला सारले जात आहे आणि बाहेरून येणाऱ्या विशेष सन्मान सभांमध्ये पुढील रांगेत स्थान, तर जुन्यांना मागे ठेवले जाते अशी कटू भावना जनतेत वाढू लागली आहे. गिरीशभाऊंना भेटायला गेलो तरी भेटू देत नाही. मध्येच काही लोक येऊन थांबवतात, संभाषणात अडथळा आणतात. हे कोणाच्या सांगण्यावर होत आहे असे प्रश्न अनेक जुने निष्ठावंत कार्यकर्ते शांतपणे विचारताना दिसतात. गिरीशभाऊ आणि जनतेची नाळ तोडण्याचा प्रयत्न सुरू नाही ना, असा संशय सध्या प्रत्येक गिरीशभाऊ समर्थकांच्या मनात आहे. राजकारणात अशी म्हण आहे की घरातील भिंत कमजोर असली की घर कोसळायला वेळ लागत नाही. आत येऊनच सुरुंग लावण्याचा प्रयत्न काही जण करत आहे का, असा चर्चेचा सूर तालुक्यात उमटतो आहे. लोकांच्या भावना या घराच्या पायाभूत दगडासारख्या असतात, त्यांना दुर्लक्षित केल्यास इमारत डळमळते. गिरीशभाऊ महाजन यांनी जामनेर तालुक्यात गेल्या अनेक दशकात विकासाचा नवा चेहरा दिला. शिक्षण, आरोग्य, शेती, पायाभूत सुविधा प्रत्येक क्षेत्रात त्यांचं योगदान अविस्मरणीय आहे. परंतु आज जे निष्ठावंत कार्यकर्ते या वाटचालीचे साक्षीदार आहेत तेच उपेक्षित होत असतील तर ते फक्त व्यक्तिगत नाही, संघटनात्मक हानी ठरते. राजकारणात येणारे आणि जाणारे हे नवीन नाही, परंतु स्वार्थासाठी आलेल्या आयाराम लोकांनी पक्षाची शिस्त, संघटनात्मक तत्वे आणि जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान जर डावलला तर ते गिरीशभाऊंच्या परंपरेला शोभणारे नाही. आपला उल्लू सरळ करण्यासाठी काही लोक आज कार्यकर्त्यांच्या भावना तुडवत आहे अशी टीका सध्या चहाच्या टपऱ्यांपासून ग्रामसभेपर्यंत चर्चेत आहे. सामान्य जनता आज प्रामाणिकपणे प्रश्न विचारते, आयाराम पक्षात आले पण त्याचा खरा फायदा झाला कोणाला? जर त्या आगमनामुळे खरोखर पक्ष शक्ती वाढली असती तर विरोधकांचे डिपॉझिट जप्त व्हायला हवे होते, परंतु तसे काही घडले नाही. उलट जनतेत संभ्रम, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आणि संघटनेत अंतर्गत ओढाताण वाढली. गिरीशभाऊ महाजन हे जनतेच्या मनात विकास पुरुष म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यकर्त्यांचा गाभा हाच त्यांच्या यशाचा पाया आहे. तो पाया जर आयारामांच्या राजकारणाने खचवला तर त्याचा तोटा केवळ एका व्यक्तीला नव्हे तर संपूर्ण जामनेर तालुक्याला होईल. म्हणूनच आज कार्यकर्त्यांची एकच मागणी, जुने निष्ठावंत कार्यकर्तेच पक्षाचे खरे बळ आहेत. त्यांना विसरू नका, त्यांना जपा, कारण याच हातांनी झेंडा उभा ठेवला आहे. यावरनं निष्कर्ष, आयाराम संस्कृती ही क्षणिक फायद्याची परंतु दीर्घकालीन तोट्याची असते. गिरीशभाऊंसारख्या जननेत्याच्या कार्याला खरे योगदान देणारे हेच कार्यकर्ते, त्यांचे मन सांभाळणे, त्यांचा सन्मान राखणे हेच संघटनेच्या स्थैर्याचं खरं लक्षण आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.